तुम्ही कधी विचार केला आहे का की एकच ठिकाण, एकच वातावरण, एकच वय, पण काही लोक सकाळी 5 वाजता उठतात आणि दिवसभर उत्साही दिसतात, तर काही लोक 8-9 तास झोपूनही थकलेले असतात. फरक फक्त झोपेच्या तासांमध्ये नसतो, तर फरक असतो आपल्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाशी आपण किती जुळवून घेतो यामध्ये. आणि म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की सकाळी 5 वाजता उठल्यानंतर शरीरात नेमकं काय होतं आणि हजारो वर्षांपासून आपल्या ऋषींनी ब्राह्म मुहूर्ताला इतकं महत्त्व का दिलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमचा थकवा, तुमचं ब्रेन फॉग किंवा दिवसभर जाणवणारी तुमची अगदी कमी एनर्जी याचं उत्तर या एका सवयीमध्ये असू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्याकडे एक पेशंट आले होते. त्यांची तक्रार अगदी सामान्य होती. ती म्हणजे की डॉक्टर, झोप पूर्ण होते पण तरीही सकाळी फ्रेश वाटत नाही. त्यांचं डायजेशन ठीक नव्हतं, कामात फोकस नव्हता आणि दिवसभर थोडंसं चिडचिड, इरिटॅबिलिटी ही त्यांना सतत जाणवत होती. औषधं तर दिलीच, पण त्याबरोबर मी एक छोटासा बदल केला. ते म्हणजे त्यांची झोपेची वेळ. रात्री थोडं लवकर झोपणं आणि पहाटे थोडंसं लवकर उठणं. काही आठवड्यांनी त्यांनी एक वाक्य सांगितलं मला, डॉक्टर, मला असं वाटतंय जणू माझं शरीर हे पुन्हा रिसेट झालंय. आणि इथेच आपल्याला आयुर्वेदाचा एक चांगला दृष्टिकोन समोर येतो. आयुर्वेदामध्ये सूर्योदयाच्या साधारणतः 1.5 तास आधीचा काळ ब्राह्म मुहूर्त म्हणून वर्णन केलेला आहे. हा दिवसातला सगळ्यात शांत, निर्मळ आणि सात्विक काळ असा मानला जातो. यावेळी वातावरणामध्ये वात दोषाचं प्राबल्य जास्त असतं. वात म्हणजे काय, तर एक हालचाल, गती, काहीतरी क्रिएटिव्हिटी, मानसिक स्पष्टता. म्हणूनच अनेकांना पहाटे विचार अधिक स्पष्ट होतात. अभ्यास, काही लिखाण, ध्यान, चिंतन हे अगदी सहज होतं, कारण त्यावेळी आपलं शरीर आणि मन हे दोन्ही हलकं असतं. जसा निसर्ग जागा होऊ लागतो तसंच आपल्या शरीरालाही जागं होण्यासाठीचा हा सगळ्यात चांगला काळ हा मानला जातो. इथे लोक एक गैरसमज करतात की आयुर्वेद म्हणजे 5 वाजता उठायचं का, तर मुद्दा तो नाही आहे. खरा मुद्दा हा आहे की आपल्याला निसर्गाच्या नियमाशी जुळवून घेता आलं पाहिजे. जेव्हा आपण सूर्याच्या नियमांच्या दूर जातो तेव्हा फक्त झोपच बिघडत नाही, तर आपली ऊर्जा, अग्नी, भूक, मूड, हॉर्मोन्स सगळ्यावर त्याचा परिणाम हा हळूहळू व्हायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा परिणाम होतो तो म्हणजे आपल्या अग्नीवर. तर आता अग्नी ही आयुर्वेदातली एक खूप चांगली, मोठी, महत्त्वाची संकल्पना आहे. ती अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला. अनेक लोकांना वाटतं अग्नी म्हणजे फक्त आपलं पचन, डायजेशन, तर तसं नाही आहे. अग्नीला आपण म्हणूयात आपल्या शरीराचं इंजिन आहे. यामध्ये बरेच वेगवेगळे अग्नी येतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतो तो म्हणजे जठराग्नी, जो अन्नाचं पचन करतो. धातू अग्नी, जो शरीराच्या वेगवेगळ्या धातूंचं पोषण करतो. आणि सूक्ष्म स्तरावर कार्य करणारे इतर अनेक वेगवेगळे अग्नी आहेत. जेव्हा अग्नी संतुलित असतो तेव्हा शरीरामध्ये ऊर्जा अगदी छान, योग्य प्रमाणात निर्माण होते. पण अग्नी मंद झाला तर शरीरामध्ये एक जडपणा, आळस, पचनाच्या तक्रारी, मानसिक अस्वस्थता सुद्धा दिसून येते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज सायन्स ज्या गोष्टींना मेटाबॉलिझम, सेल्युलर रिपेअर, हॉर्मोनल रेग्युलेशन, गट हेल्थ असे वेगवेगळे संकल्पना म्हणते, ह्याच प्रक्रिया आयुर्वेदामध्ये वेगळ्या भाषेमध्ये आधीच सांगून ठेवलेल्या आहेत. म्हणजेच शब्द हे वेगवेगळे आहेत पण निरीक्षण मात्र हे अगदी सारखेच आहेत. तर आपल्या शरीराचं सुद्धा एक इंटरनल क्लॉक असतं, सर्कॅडियन रिदम म्हणूयात याला. हे घड्याळ म्हणजेच सूर्यप्रकाशाच्या आधारे काम करतं. पहाटेच्या सुमारास शरीरामध्ये कॉर्टिझॉल नावाचं हार्मोन हे नैसर्गिकरित्या वाढायला सुरुवात होते.
अनेकांना असं वाटतं की कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन. हो, ते आहेच आहे, पण तरीही आपल्या शरीराचं जे काम आहे ते काम सुरू करण्यासाठी सकाळच्या वेळेला कॉर्टिसॉल हॉर्मोन हे गरजेचं असतं. याने मेंदूला एक अलर्ट मिळतो आणि त्यामुळे दिवसाची जी सुरुवात आहे ही सुरुवात अगदी सावकाश आणि चांगल्या पद्धतीने होतं. म्हणजे शरीराला जागं करण्याचं काम, मेंदूला अलर्ट करण्याचं काम हे या कॉर्टिसॉल हॉर्मोनचं असतं. आणि जर का हे सर्कॅडियन रिदम हे आपलं व्यवस्थित सेट असेल, आपलं बॉडी क्लॉक हे व्यवस्थित सेट असेल, तर सकाळी उठण्यासाठी तुम्हाला अलार्मची आवश्यकता लागत नाही. नाहीतर काही लोक अलार्मच्या आधी उठतात आणि काही 3-3 अलार्म सलग वाजून सुद्धा उठत नाहीत. कारण इथे प्रश्न काही इच्छाशक्तीचा नसतो, तर प्रश्न हा आपल्या बायोलॉजिकल टायमिंगचा असतो. याच वेळेमध्ये मेलॅटोनिन सुद्धा कमी व्हायला लागतं, शरीराचं तापमान हे हळूहळू वाढायला लागतं आणि जागृतीची प्रक्रिया, उठण्याची प्रक्रिया ही सुरू होते. त्यामुळे आपलं बायोलॉजिकल क्लॉक किंवा बॉडी क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम हा सेट असणं हे खूप गरजेचं आहे. आपण आता अग्नी ही संकल्पना समजून घेतोय. तर सकाळी 5 वाजता उठण्याचा आपल्या अग्नीचा आणि आरोग्याचा अजून कसा चांगला संबंध आहे आणि ह्याचा आपला आरोग्य चांगला राहण्यासाठी म्हणून कसा उपयोग होऊ शकतो हे आपण अजून चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. आता गट ब्रेन ॲक्सिस ही पण एक संकल्पना आहे. हेल्दी गट म्हणजे हेल्दी ब्रेन. कारण आपल्या शरीरातील अनेक न्यूरो ट्रान्समिटर्सचा संबंध आपल्या आतड्यांशी असतो. आणि आयुर्वेद काय म्हणतो की तुमचा अग्नी जर का संतुलित असेल तर तुमचं आरोग्यसुद्धा हे संतुलित राहणार आहे. म्हणजेच भाषा फक्त वेगळी आहे पण दिशा मात्र तीच आहे. जेव्हा आपलं पचन चांगलं असतं तेव्हा ऊर्जा चांगली असते, आपले विचारसुद्धा स्पष्ट असतात आणि शरीर चांगल्या पद्धतीने संतुलितपणे हे काम करत असतं. पहाटे उठल्याने तुमचा अग्नी हा संतुलित राहणार आहे, ज्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी संतुलित राहण्यासाठी चांगला परिणाम दिसून येणार आहे. म्हणूनच पहाटे उठणं हे फक्त वेळेचं व्यवस्थापन नाही आहे, तर शरीराच्या नैसर्गिक लयीशी पुन्हा जोडून घेण्याचा एक प्रयत्न आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यामुळे अग्नी संतुलित राहायला मदत होते आणि जेव्हा अग्नी संतुलित असतो तेव्हा आरोग्याच्या अनेक गोष्टी आपोआप योग्य दिशेने जाऊ लागतात. आणखी एक कारण आहे ज्यामुळे हजारो वर्षांपूर्वी पहाटेच्या वेळेला विशेष महत्त्व दिलेलं आहे, ते म्हणजे अध्यात्म. पहाटेची वेळ ही दिवसातील सगळ्यात शांत वेळ ही मानली जाते. बाहेरचा गोंधळ अजून सुरू झालेला नसतो, फोन वाजत नसतो, जग अजून धावायला लागलेलं नसतं आणि कदाचित म्हणूनच या वेळेत माणूस स्वतःला सर्वात चांगल्या पद्धतीने स्पष्टपणे ऐकू शकतो. ध्यान, जप, प्रार्थना किंवा फक्त काही मिनिटं शांत बसणं या गोष्टींचा अनुभव यावेळी अधिक खोलवर जाणवू शकतो. कारण आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात अनेकदा ही स्वतःबरोबरच्या संवादापासूनच सुरू होते. खरं तर उठलं पाहिजे, पण आजकाल आपण विचार केला तर प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली ही वेगळी असते. कामाचे तास हे वेगळे असतात, जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. जर तुम्ही रात्री 12 वाजता झोपत असाल आणि सकाळी 5 वाजता उठत असाल तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच तुमच्या शरीराला हे होणार आहे. कारण तुमची झोपच पूर्ण होणार नाहीये आणि अपूर्ण झोप ही शरीराला सगळ्यात जास्त हानिकारक असते. खरा उद्देश काय आहे? 5 वाजता उठणं नाहीये, तर निसर्गाच्या नियमाशी जुळवून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यातच खरी ताकद आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं बॉडी क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम किंवा सूर्याच्या वेळेनुसार तुमच्या शरीराला जुळवून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार जास्तीत जास्त हे कसं करू शकता याचा विचार केला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे. आयुर्वेद याला ब्राह्ममुहूर्त म्हणतो, सायन्स याला सर्कॅडियन अलाइनमेंट असं म्हणतो आणि अध्यात्म याला इनर अवेअरनेस असं म्हणतो. नाव काही असो, अनुभव मात्र एकच आहे, ते म्हणजे शांत मन, स्थिर ऊर्जा आणि आपण स्वतःशी पुन्हा जोडले गेल्याची भावना. तुम्ही पहाटे 5 वाजता उठता का?
आणि उठत असाल तर तुमचा याविषयीचा काय अनुभव आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आयुर्वेद मॉडर्न सायन्स आधारित व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.